फायनली आम्ही पोहोचलो शेगावच्या मंदिरामध्ये. वेलकम टू माय ब्लॉग. हाय हॅलो फ्रेंड्स. सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आम्ही शेगावला जाण्याच्या तयारीला लागलो आहे. छान पुरणपोळी, मोठ, शेंगांची भाजी, उसळ असा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे आणि आत्ता वाजले आहेत 9:30. आम्ही सर्वांनी केले जेवण आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन सर्वांनी तयारी केली आणि आता वाजलेला आहे 1. आम्ही वाट पाहत आहोत आमच्या अण्णामोठे. ते आले आणि आम्ही सर्वांनी चहा पाणी घेतला. सर्वांच्या बॅग गाडीमध्ये टाकल्या आणि आम्ही निघालो आता शेगावला जाण्यासाठी. मध्ये रस्ता खूपच खराब असल्यामुळे आम्हाला आणखीनच वेळ झाला. मग आम्ही घेतला पायनॅपल ज्यूस आणि तिथून पुढे निघालो व थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो शेगावला. तिथे आम्ही सर्वजण उतरलो व चेंज केले रूम पाहण्याकरिता. आम्ही बसलो त्यांची वाट पाहत. ते आले पण आम्हाला रूम काही मिळालीच नव्हती. त्यामुळे आम्ही परत तिथून निघालो विसावाकडे. व हे काय, आम्ही रस्ता विसरलो. त्यात आमचा आणखीनच वेळ गेला. मग शेवटी आम्ही पोहोचलो विसावा येथे. पाहतो तर तिथे सुद्धा खूपच गर्दी होती. तिथे आम्ही जवळजवळ 5:30ला लाईनमध्ये लागलो. आमच्यासोबतची तिसरी गाडी सुद्धा इथे आता पोहोचली आहे. त्यांना थोडा उशीर झाला. सर्वांनी वाट पाहता पाहता मस्ती मज्जा सुद्धा केली. पण आणखी उशीर असल्यामुळे मी चहाचे कुपन घेण्यासाठी लाईनमध्ये लागली व आम्ही सर्वांनी चहा घेतला व मग आम्ही ठरवलं की जेवण सुद्धा इथेच करून घ्यावं आणि मग दर्शन घ्यावं. आता वाजले होते 7:30 आणि आम्ही सर्व निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. इथे जे वडाचे झाड दिसत आहे हे श्रींचे प्रगट स्थान आहे. इथे सर्वात आधी श्रींना पाहिले गेले होते. आता आम्ही पोहोचलो. गाड्या पार्क केल्या व आम्ही जात आहे मंदिराकडे. फायनली आम्ही पोहोचलो आहे मंदिरमध्ये जाण्यासाठी. आतमध्ये पण सुद्धा भरपूर गर्दी होती. मंदिरमध्ये आल्यावर खूपच छान प्रसन्न असं वातावरण वाटतं. इथे हे बोर्ड पाहायला मिळालं. यावर लिहिलेलं आहे की 2 वर्षाआधीच श्रींनी समाधीची पूर्वसूचना दिली होती. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम त्यांच्या उपस्थितीमध्येच चालू झाले होते. आता सर्वांचे दर्शन झाले आहे. मुलं सुद्धा खूप थकली आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर खूप थकलेलो आहे. आता कधी रूम येते असं झालेलं आहे. आणि आता आम्ही आलो आहे विसाव्यामध्ये. इथे फायनली आम्हाला रूम मिळाली होती आणि आम्ही इथे रात्री गोष्टी गप्पा करत आईस्क्रीम खाल्ली, पान खाल्ली आणि रात्री 12 वाजता आम्ही सर्वजण झोपलो. व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे बाकीचा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये घेतलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.